क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण धक्कादायक। दारूच्या नशेत उपसरपंच पतीने केला पत्नीचा कुऱ्हाडीने खून। कळवण नाशिक रस्त्यावरील साकोरेपाडा येथील हृदयद्रावक घटना। आरोपी पती कळवण पोलिसांच्या ताब्यात। कळवण तालुक्यातील साकोरेपाडा गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून गावातील उपसरपंचानेच आपल्या पत्नीचा कुऱ्हाडीने दारूच्या नशेत वार करत खून केल्याची गंभीर बाब समोर आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे। प्राप्त माहितीनुसार साकोरेपाडा येथील उपसरपंच जयराम महारू पवार आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई जयराम पवार यांच्या दारूच्या सवयीमुळे वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जाते। दिनांक 29 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले। त्यानंतर पतीने पत्नीवर हल्ला करून तिचा खून केल्याची माहिती आहे। घटनेनंतर जयराम पवार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही समोर आले असून त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। पहाटेच्या सुमारास या घटनेची माहिती पोलीस पाटील यांना देण्यात आली। खात्री झाल्यानंतर कळवण पोलिसांना कळविण्यात आले। कळवण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे। तसेच फॉरेन्सिक टीमला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश बोरसे व हवालदार शेवाडे करीत आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे साकोरेपाडा गावात शोककळा पसरली असून कौटुंबिक वादाचे भीषण रूप पुन्हा एकदा समाजासमोर आले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक किरण हिरे, नांदुरी, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।